पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। शुक्रवारी सोलापुरात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भातील पारा 42 अंशांवर। पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। ठाणे वाशी आणि ठाणे नेरूळ मार्ग 5 तास बंद राहणार। विक्रोळी रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी घाटकोपर ते भांडूप दरम्यान ब्लॉक। आज रात्रीपासून गुरुवारपर्यंत रात्रकालीन ब्लॉक देण्यात येणार। आजपासून 9 एप्रिलपर्यंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करणं टाळावं, महामार्ग पोलिसांचं आवाहन। बेलापूर ते पेंधर दरम्यान धावणाऱ्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या सेवांमध्ये सोमवारपासून वाढ। प्रवाशांच्या मागणीमुळे सिडकोचा निर्णय। पतीची चूक नसताना पत्नीनं वारंवार घर सोडून जाणं ही मानसिक क्रूरता। एका सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। गेल्या 3 दशकात भारतासह जगभरातील नागरिकांचं आयुर्मान वाढलं। 1990च्या तुलनेत 8.9 वर्ष भारतीय नागरिक अधिक जगत असल्याचं लॅन्सेट या नियतकालिकातील अभ्यासात समोर। गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्यानं आयुष्य वाढल्याची माहिती। जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा सोमवारी भरणार। देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होईल। जेजुरी ग्रामस्थ मंडळाचा निर्णय। मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीला अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मंगळवारी जाहीर लिलाव। लिलावामध्ये साखळी, कॉइन इत्यादी प्रकारचे अलंकार ठेवण्यात येणार। मंदिर प्रशासनाची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता। सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार। 9 एप्रिलनंतर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर माढ्यात पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। शरद पवार 8 एप्रिलला पुरंदर आणि बारामती तालुक्याचा दौरा करणार। दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती। अकोल्यातील काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी अर्ज पाठवला होता। वंचितचा अभय पाटलांवर आरोप, तर अभय पाटील यांचे आरएसएस सोबत घनिष्ठ संबंध, वंचितची टीका। माहितीचे उमेदवार लाखो मतांनी निवडून येणार। राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विश्वास, तर मबियामध्ये उद्या कोण नेता बनेल काही सांगता येत नाही, पटेल यांचा मबियाला टोला। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सांगली लोकसभा जागेचा तिढा सामोपचारानं संपेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया, तर जागा वाटपाबद्दल महायुतीमध्ये महाभारत सुरू, पटोलेंची टीका। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा। मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये, नाहीतर त्यांचं लोण 48 जागांवर पसरेल, राऊतांचा इशारा। आघाडी युती म्हटलं की एखाद्या जागेवर वाद होतो। सांगलीच्या जागेचा विषय येत्या 2 दिवसात संपेल, संजय राऊतांना विश्वास। संजय काका पाटलांच्या उमेदवारीला विरोध असणाऱ्या विलासराव जगताप यांची संजय राऊतांनी घेतली भेट। हेमंत पाटलांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांची चेष्टा केली। हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बेडी चव्हाण यांची शिवसेनेवर टीका, तर हिंगोलीत ठाकरे गटाचे उमेदवार स्पर्धेबाहेर, खरी लढत वंचित आणि शिवसेनेतच, बेडी चव्हाणांचं वक्तव्य। नशीब असेल तर मुख्यमंत्री होऊ, नाहीतर कितीही प्रयत्न केल्यावर काही होऊ शकत नाही, भावी मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरुपम राजकीय भूमिका जाहीर करणार। आम्हाला विकास पाहिजे, मतदानातून दाखवून द्या, मंत्री दीपक केसरकरांचं मतदारांना आवाहन, तर ठाण्यात माहितीचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक फरकाने विजयी होणार, केसरकरांचा दावा। कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेविरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी। कल्याणमध्ये उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका। श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी मिळाली नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, रामदास कदमांचा इशारा। ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय कदम यांनी आमच्या घरात भांडणं लावण्याचं काम केलं, आमदार योगेश कदम यांचा अनिल परब यांच्यावर आरोप। नाशिकच्या जागेसंदर्भात 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी काम करेल, गोडसेंची माहिती।
भारतीय जनता पक्षाचा आज 45वा दिवस. स्थापना दिनानिमित्त सुपर वॉरियर्सच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व बूथवर कार्यक्रम होणार. वर्धापन दिनानिमित्त भाजपचा राज्यस्तरीय बूथ मेगा प्लॅन. 97,320 बूथवर आज भाजपच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम घेतला जाणार. अमित शहा यांचा आजचा विदर्भ दौरा पुढे ढकलला. प्रकृतीच्या कारणास्तव शहांची गोंदियातील सभा रद्द. आता अमित शहा 12 किंवा 13 तारखेला गोंदियाला येण्याची शक्यता. हिंगोली लोकसभेसाठी तृतीयपंथी उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल. विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर तृतीयपंथी उमेदवाराचं नाव. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून वाद नाही, मात्र आम्ही जागेसाठी आग्रही. भाजपही उमेदवारीसाठी आग्रही. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचाराला सुरुवात. मला मतदान करून नरेंद्र मोदींनी आशीर्वाद द्यावेत. पियुष गोयल यांचं मतदारांना आवाहन. अजित पवारांशी संघर्ष झाला हे जगजाहीर, पण भविष्यात काही अडचणी येतील त्यावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील. हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. नाना पटोलेंच्या संजय धोत्रे यांच्यावरील टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात. असंवेदनशीलतेचा हा कहर. फडणवीसांचा पलटवार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अचानक जळगाव विमानतळावर आगमन झाल्यामुळे पोलीस यंत्रणेची मोठी तारांबळ. मंत्री गिरीश महाजनांकडून विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट. रायगडच्या रेवदंडा इथल्या निवासस्थानी भेट. आम्ही काही उमेदवारांचं तिकीट का कापलं हे निवडणूक जिंकल्यानंतर कळेल. एकनाथ शिंदे यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचा ट्विट करत नाना पटोलेंवर टीका. काँग्रेस उमेदवार अभय पाटील आणि त्यांचे दिवंगत वडील दोघांचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैयक्तिक आणि घनिष्ठ संबंध राहिलाय. नाना पटोले यांची पसंतच अशी आहे. वंचित आघाडीची टीका. वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश. नागपूर ते गडचिरोली मेट्रो धावणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं प्रचार सभेत आश्वासन. मुंबईच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या 200हून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश. तर उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वाला तिलांजली. त्यामुळे शिवसैनिकांची घुसमट. आमदार आशिष शेलार यांची टीका. राज्यात 48 पैकी 35हून अधिक जागा आम्ही जिंकणार. खासदार संजय राऊतांचा दावा. मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत. 400 पारचा नारा भंपक हे मोदींना निकालानंतर कळेल. खासदार संजय राऊत यांची टीका. समोरच्या उमेदवाराला 2.5 लाखांच्या मताने पराभूत करणार. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचा विश्वास. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा संजय राऊतांवर पलटवार. भ्रष्टाचाराच्या केसमध्ये संजय राऊत जामिनावर तुरुंगाबाहेर. राणेंचं प्रत्युत्तर. ज्यांच्याकडे नैतिक बळ असतो तो घोटाळे बाहेर काढतो. काँग्रेसकडे नैतिक बळच नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. इंदापुरातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची रॅली. हर्षवर्धन पाटीलही उपस्थित. इंदापुरातल्या रोड शोला कार्यकर्त्यांची गर्दी. बारामतीतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत नाही, तर ही मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत. इंदापुरात देवेंद्र फडणवीसांचं विधान. सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली भेट. सोनाई डेअरीच्या प्रवीण मानेंच्या निवासस्थानी फडणवीसांचं चहापान. मागील काही दिवसांपर्यंत माने करत होते सुप्रिया सुळेंचा प्रचार. इंदापुरात देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी एकाने दाखवले काळे झेंडे. कार्यकर्त्याकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी. भाजप खासदार उदयनराजेंची साताऱ्यातील शाही मशिदीला भेट. उदयनराजेंचा मुस्लिम बांधवांशी संवाद, तर मुस्लिम बांधवांकडून उदयनराजेंचा सत्कार. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बेरड समाजाचं काम करणाऱ्यांनाच निवडणुकीत पाठिंबा देणार. बेरड समाजाचे नेते प्रवीण नाईक यांची माहिती.
काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांना खासदार म्हणून विजयी करणारच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा निर्धार. तर तुम्ही खासदार निवडून आणा, तुम्हाला राज्यात चांगलं खातं देऊ, नाना पटोलेंचं भर सभेत आश्वासन. लोकसभा निवडणुकीत जागा जिंकणार नाही म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला. तर भाजप 15 ते 18 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, वडेट्टीवारांचा दावा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक आयोगात तक्रार. मुत्तेमवार यांनी पंतप्रधान मोदींच्या वडिलांचा उल्लेख केल्याचा भाजपचा आरोप. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्यावर पलटवार. सततच्या पराभवामुळे मुत्तेमवार आणि इतर काँग्रेस नेत्यांची मानसिक स्थिती चांगली नाही, कृष्णा खोपडे यांची टीका. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा वेगळंच काही घडेल. नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंचा इशारा. रामटेक लोकसभा मतदारसंघात अभिनेता गोविंदांची प्रचार रॅली. शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी गोविंदांकडून प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी. ओबीसी बहुजन पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. धाराशिवमधून अर्जुन सलगर, नांदेडमधून भगवान वाघमारे यांना उमेदवारी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटेंचा कार्यकर्त्यांशी संवाद. पवार गटाने तिकीट नाकारल्यावरही ज्योती मेटे लोकसभा लढवण्यावर ठाम. वंचितकडून लोकसभा लढण्याबाबत चर्चा सुरू असल्याची मेटेंची माहिती. बीड लोकसभा निवडणूक लढवावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा. बीड लोकसभेसाठी इच्छुक ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. ज्योती मेटे यांना जरी पक्षाने उमेदवारी दिली असली तरी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो असतो. बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. उस्मानाबाद लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं जिल्ह्यात भव्य स्वागत. माहितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जेसीबीतून केली फुलांची उधळण. तुळजाभवानीच्या जिल्ह्यात महिलेला प्रतिनिधित्व देऊन माहितीकडून नारी शक्तीचा सन्मान. धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटलांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीत 1001% विजय होणार, अर्चना पाटलांना विश्वास. धाराशिव लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार अर्चना पाटलांना तुळजाभवानी मंदिरातील महंतांकडून त्रिशूळ भेट. अर्चना पाटील बहुमतांनी निवडून देण्यास बळ दे, तुळजाभवानी चरणी साकडं. मनोज जरांगेंचा बीडमधील नारायणगड इथे मराठा संवाद बैठक. जून महिन्यात याच ठिकाणी 900 एकरमध्ये जाहीर सभा होणार, जरांगेंची माहिती. आपल्याला विरोध न करणाऱ्यांना नेत्यांना मराठा त्रास देऊ नका, मनोज जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन. अलिबागच्या नामांतर प्रस्तावाला अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा विरोध. अलिबागचं नाव मायनाक नगरी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव. रायगडच्या पेण शहरात पोलिसांचा रूट मार्च. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च. भिवंडी हत्याकांडातील गंभीर जखमीचा मृत्यू. मृतांची संख्या 2 वर तर 5 जण जखमी. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल, 7 आरोपींना अटक. सुदैवानं अपघातात जीवितहानी टळली. पेट्रोल भरल्यानंतर बाहेर निघत असताना अचानक दुचाकीने घेतला पेट. यवतमाळच्या दिग्रस शहरातील रामदेव बाबा पेट्रोल पंपावरची घटना. छत्तीसगडच्या रायपूरमधील विजेच्या विभागातील गोदामात आग. गोदामातील ट्रान्सफॉर्मर जळून खाक. नवी मुंबईच्या वाशीतील एका सोसायटीमधील इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्यानं पहिला मजलाही जमीनदोस्त. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गुजरातमधील सोमनाथाच्या दर्शनाला. तर यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचा सलग 3 सामन्यात पराभव. हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्सवर 6 गडी राखून विजय. हैदराबादच्या फलंदाजांची विजयी कामगिरी. नितीश रेड्डीने मारला विजयी षटकार. ताजा खबर सीझन 2 चा टीजर रिलीज. ताजा खबरमध्ये अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत. न्यूयॉर्क आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के. न्यूयॉर्कमध्ये 5.5 तर म्यानमारमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.